दारूची दुकानावर तुम्ही कधी ऐकला का की दारू विकणारा कधी घरी घरी गेला म्हणून? नाही कधीच कधी तुम्हाला लाईफ मधले हे उदाहरण मी शिकले. दारू विकणारा कधी जात नाही, त्याच्या दुकानावर किती आर्थिक मंदी येते त्याच्या दुकानावर गर्दी असते. SIP मध्ये काय फायदा होतो समज आहे का की आज जसं मार्केट तुटलेलं असते, SIP नियमितपणे चालत असते तर 12 महिन्याचे 12 टाईपचे युनिट आपण खरेदी करतो. अच्छा. कधी जास्त करतो, म्हणजे कधी समजून घ्या 20 रुपयाची वस्तू आपल्याला 18 रुपयामध्ये मिळते, कधी मार्केट वाढेल असेल तर 20 मध्ये मिळणार, 21 मध्ये मिळणार. असं नियमित चढ उतार करत जे आपण जातो त्याच्यात युनिट्स आपल्यातून खूप तयार होतात आणि ते युनिट 10-20 वर्षांना जेव्हा आपण ते विकायला काढतो तर त्याची किंमत खूप असते. लोकांना पैसे बनवण्याचा मार्गच माहीत नाही. म्युच्युअल फंड काय आहे, SIP काय आहे. चला आता तरी लोकांना अवेअरनेस वाढत आहे, पण त्यावेळेस हे लोकांना माहीत नव्हतं. आणि हे त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच आर्थिक नियोजन करण्यासाठी मला 10-20 वर्षे बी लागले चालतात, पण मी एक माणसाला जागू करतो. आणि हा विषय सर एवढा कठीण आहे की गोरख्याचं काम कसं असते, जागते राहू आणि कोणी जागत कोणीच नाही. तो काडी मारत जाते. सेम टू सेम माझं काम तसंच आहे. आणि मी प्रत्येक लोकांना जागते राहू म्हणतो. 20 जण असतील तर 2 जण जागतात. जर खिशात 10 रुपये जर असले सर तर आपण 2 किलोमीटर दूर जाऊ शकतो. खरं. पण जर खिशात 10 रुपये जर नसले ना तर तुम्ही घराच्या बाहेर नाही निघू शकत. बाहेर पण कारण की त्या 10 रुपयाची जी आपल्या म्हणतात हिंमत, ती 10 रुपयाची हिंमत असते आपल्याजवळ. आपल्याला माहिती आहे काही झालं तर 10 रुपये रिक्षा धरून पुढे पोहोचू शकतो 10 रुपये. तर हे ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला. ELSS पण निवडताना ह्याच गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की आपल्याला ते विड्रॉल करताना 3 वर्षाची कालावधी म्हणजे लॉक इन पिरियड असेल म्हणून ते तोडता येते. बाकी म्युच्युअल फंड कसे असतात तुम्ही कधीही तोडू शकता, पण ELSS स्कीम मध्ये तसं तोडता येते. कारण